नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा 2025 संदर्भात जिल्हा परिषद निवडणुकाच्या दरम्यान केंद्रप्रमुख परीक्षा येत असल्याने प्रशिक्षणासाठी शिक्षक उमेदवारांना शिथिलता देण्याबाबत पत्र आहे. हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत 5 फेब्रुवारी 2026 रोजी. आणि त्याच दरम्यान शिक्षण विभागातील समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुखांची 2410 पदांची परीक्षा होणार आहे 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी. तर या परीक्षेसाठी जवळपास 46,068 शिक्षक उमेदवारांनी परीक्षेसाठी ऑनलाईन वेळापत्रकानुसार परीक्षेस प्रविष्ट झालेले आहेत आणि पूर्वनियोजित परीक्षा 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या संदर्भात या 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीच्या पूर्वी काही प्रशिक्षण असतात. ते प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकारी महोदयांना हे माननीय परीक्षा परिषदेचे अध्यक्ष यांचं पत्र आहे की जून 2023 पासून या परीक्षेला वारंवार प्रलंबित होतात, परत विलंब होतो आहे आणि न्यायालयीन कामामुळे सुद्धा आणि प्रशासकीय कारणामुळे आधीच उशीर झालेला आहे. त्यामुळे ही परीक्षा आता 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी या 2 तारखा निश्चित केलेल्या आहेत आणि याच्यासाठीच परीक्षा संगणक केंद्रावर होणार आहे. त्यांची उपलब्धता या सर्व बाबींचा विचार करण्यात आल्याचं नमूद केलेलं आहे. ज्या 12 जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या जिल्ह्यांमध्ये शिक्षक जे कार्यरत आहेत जिल्हा परिषदेमध्ये त्यांना निवडणूक कर्त्यावर कोणतीही अडचण होऊ नये म्हणून त्यांची परीक्षा ही 3 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. म्हणजे 12 जिल्हे जे आहेत ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांमध्ये 3 तारखेला परीक्षा होणार आहे. त्यामुळे या नियोजनामुळे 4 फेब्रुवारीला ते मतदानाचं प्रशिक्षण अंतिम घेऊ शकतील आणि 5 तारखेला मतदानाची ड्युटीसुद्धा करू शकतील यात नमूद केलेलं आहे. असे जर काही शिक्षक जर 3 तारखेला काही प्रशिक्षण आयोजित केलं असेल तर त्यांना त्यासाठी थोडी सूट देण्यासंदर्भात सुद्धा यात नमूद केलेलं आहे किंवा प्रशिक्षणाची शिथिलता घेऊन त्यांना 1 तारखेला प्रशिक्षण घ्यावं असं याच्यात नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता सर्व शिक्षक बंधू भगिनी ज्यांना केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा द्यायची त्यांच्यामध्ये बऱ्याचदा शंका कुशंका आज सुरू आहेत की परीक्षा होईल की नाही होईल किंवा इलेक्शनमुळे मागे होईल, पुढे होईल किंवा काय होईल किंवा रद्द होईल किंवा पुन्हा नवीन तारीख येईल असा विचार करतायत. परंतु आजच्या या पत्राच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना एकच सांगेल की परीक्षा ही 3 आणि 4 फेब्रुवारीला 100% होणार आहे असे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे यातून दिसतं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या जिल्ह्यांमध्ये या 3 तारखेला परीक्षा होणार आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये 3 आणि 4 या 2 दिवसाच्या वेळापत्रकानुसार परीक्षा होतील. लवकरच आपल्याला हॉल तिकीटसुद्धा त्याप्रमाणे उपलब्ध होतील. म्हणून आपल्याला महत्त्वपूर्ण अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. तर सर्व परीक्षेस प्रविष्ट असणाऱ्या शिक्षक बंधू भगिनी यांनी आपल्या परीक्षेची तयारी सुरू ठेवा. 3 आणि 4 फेब्रुवारी आपल्या परीक्षेचा नियोजित दिनांक आहे. कोणत्याही अफवांवर बळी पडू नका. मला बरेच शिक्षकांचे कॉल आलेत, मेसेज आलेत, विविध जिल्ह्यातून महाराष्ट्रातून फोनही येतात. तर सर्वांना आवाहन आहे की आपली जी परीक्षा नियोजित आहे समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्रप्रमुख परीक्षा ही परीक्षा नियोजित वेळेनुसार 3 आणि 4 फेब्रुवारीला होणार. आपण अभ्यास करा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपल्याला अजून मार्गदर्शनाच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी पुढील 2-3 दिवसात आता सुरू करतो आहे. म्हणजे आपल्या परीक्षेच्या आधीचे 5-6 दिवस आपल्याला निश्चित मार्गदर्शन मिळेल. आपण सर्वजण यासाठी मनापासून अभ्यास करा. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.